चला नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो, आज एक आपण नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे वयवारी. वयावरती मित्रांनो, ह्या चॅप्टरवरती तुम्हाला कोणतीही परीक्षा तुम्ही ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला हमखास एक प्रश्न दिसतील म्हणजे दिसतील. ठीक आहे. पण ही मित्रांनो आपली पोलीस भरतीची बॅच आहे. पोलीस भरतीच्या बॅचमध्ये आपण आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय असतं, जे आपण टॉपिक घेतो त्याच्यातले आपण एक्झाम्पल तुम्हाला देतोय. इथे आपण हे लिहून पण देतोय. क्लिअर. चाल आता मित्रांनो, तुमच्याकडे अशी हेडिंग द्या, वयवारी अशी हेडिंग द्या आणि त्याच्यामध्ये प्रकार पहिला लिहा. म्हणजे वयवारी म्हणजे काय आहे तर गुणोत्तर, जसं आपण शिकलो गुणोत्तराचाच हा भाग आहे. पण याच्यावरती वयावरती आधारित असे प्रश्न असतात. बरोबर. गुणोत्तराचंच दुसरं भाग म्हणजे बी सब टॉपिक म्हणजे वयवारी. क्लिअर. आता बघा काय प्रश्न आहे. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय सर आपल्याला विचारलंय. आता बघा, भाऊ आहे आणि कोण आहे तर सर बहीण आहे. बरोबर. दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तर सर 4:5 आहे. आणि आपल्याला एकाचं वय दिलंय, कोणाचं तर बहिणीचं दिलंय. आता बहिणीचं गुणोत्तर किती आहे 5. ह्या 5ची किंमत सर आपल्याला वयामध्ये दिली आहे सर 30. आणि आपल्याला विचारलं सर भाऊचं, तर भाऊचं गुणोत्तर आहे 4. तर सर हे 5 म्हणजे 30 आहे, तर हे 4 म्हणजे किती. बस संपलंय. इथे सर गुणाकार टाकायचा आहे, हा 5 फक्त भागीले आणायचा आहे आणि बस कटछाट करायची मिळणार. 5 1 5 5 7 तर सर 6 चूक तर सर 24. म्हणजे भावाचं वय किती आहे तर भावाचं वय आहे 24 वर्ष. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 24 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. काहीच अवघड नाही, एकदम इझी आहे. चाल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय आपल्याला विचारलंय. आता काय करायचं बघा. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर किती आपल्याला दिलंय तर 1:3. बरोबर. तर भाऊ आणि बहीण, आता सर भाऊ आहे आणि सर बहीण आहे. यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे तर सर 1:3 आहे. आता बहिणीचं वय आपल्याला दिलंय 3 म्हणजे सर 30 दिलंय. आणि भाऊ 1 म्हणजे आपल्याला विचारलंय 1 म्हणजे सर किती. इथे गुणाकार टाका, हा 30 सर भागीले आणा. बस. आता मित्रांनो फक्त कटछाट करा. 3 1 3 3 1 3 हा 0 इथे 10 1 तर सर 10. भावाचं वय किती आहे तर भावाचं वय आहे सर 10 वर्ष. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 10 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. दोन्ही गणित सोपे होते, इझी होते, काही असं अवघड नाही. आता राम आणि सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. सीताचे वय 30 वर्ष असेल तर रामचे वय किती. हा गणित मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. 2 गणित आपण बघितले, तसंच त्या प्रकारे ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता प्रकार नंबर दुसरा लिहा. प्रकार नंबर दुसरा काय म्हणतोय. चाल आता प्रकार नंबर दुसरा काय म्हणतोय तर प्रकार नंबर दुसरामध्ये अशी हेडिंग तुमच्याकडे द्या. जतीन, नितीन आणि मोहसिन यांचे अनुक्रमे वय हे आहेत 16 24 आणि 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती आहेत. नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी. बरोबर. आता आपल्याला विचार, आता काय करायचं. आता काय करायचं सर. जतीन, सर जतीन, नंतर काय आहे तर नंतर सर नितीन आणि पुढे आहे सर मोहसिन. बरोबर. हे मोहसिन आहे बरं का. हां, त्यांचं वय किती आहे तर 16 आहे, 24 आहे आणि सर 36 आहे. आपल्याला काय विचारलं. नितीनच्या वयाचे, बरोबर, मोहसिनच्या वयाशी, यांच्या वयाशी म्हणजे ह्यांच्या वयाशी यांचं गुणोत्तर विचारलं. फक्त बस. नितीन आणि मोहसिन कोण आहे तर हे नितीन आणि मोहसिन ह्या दोघांचं मित्रांनो आपल्याला बघायचं आहे. आता दोघांचं, ह्या जतीनचं काही सांगितलंच नाही ना, मग जतीन कॅन्सल करून टाका. आता या ना 24 आणि 36ला भाग जाणारी संख्या घ्या. 12 दुनी तर सर 24, 12 त्रिक तर सर 36. म्हणजे त्यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी गुणोत्तर किती आहे तर 2:3. ऑप्शन क्रमांक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक आहे सर आपलं 2. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. ऑप्शन नंबर 1 नाही बरं का, ऑप्शन 1 पण आहे, 2 पण आहे. व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चल आता पुढे. अ ब क यांची वय अनुक्रमे 12 18 9 वर्ष असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे. बस सोपं आहे, काहीच नाही करायचं. फक्त याला ह्या तिघांना फक्त भाग द्यायचा. तेच अ ब कचं आपलं निघालंय सर. हां, पुढे काय अ ब आणि क त्यांची वय किती आहे तर सर 12 वर्ष, नंतर 18 वर्ष आणि नंतर सर 9 वर्ष. बस
आता यांना फक्त सर गुणोत्तरामध्ये कट करा, अशी संख्या सांगा की तिघांना भाग जाईल. तर सर 3च्या पाड्यामध्ये आहे 3, 3 चूक तर सर 12, 3 सक तर सर 18 आणि 3 त्रिक तर सर 9. म्हणजे आता ह्या संख्या एका पाड्यात नाही आहे, म्हणजे हेच आहे आपलं त्यांचं गुणोत्तर. 4 जसे 6 जसे 3 आहे सरच ऑप्शनमध्ये. तर 4 जसे 6 जसे 3 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा प्रश्न, आमिर आणि मोहन यांचे अनुक्रमे वय हे आहेत. तर आमिरच्या वयाचे मोहनच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती किंवा कोणते, हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे येईल. सोपं आहे, काही असं अवघड नाही. ठीक आहे. आता प्रकार नंबर 3 लिहा. प्रकार नंबर 3 काय म्हणतंय? चल आता प्रकार नंबर 3 चांगला आहे, क्वालिटी गणित आहे हा. बरोबर, असे गणित तुम्हाला चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. मग प्रकार नंबर 3 काय आहे बघा. धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? तर 4 जसे 3 आहे. जर त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे? तर 108 असेल तर धीरजचे वय किती? आता बघा मित्रांनो, इथं जर आपल्याला गुणाकार दिला असेल तर गुणोत्तराचा गुणाकार करायचा. इथं जर बेरीज दिली असेल तर गुणोत्तराची बेरीज करायची. इथं जर वजाबाकी असेल तर गुणोत्तराची वजाबाकी. इथं जर फरक असेल तर गुणोत्तराची फरक काढायचा. क्लिअर? बस एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही आहे. आता काय करायचं? गुणाकार आहे तर किती आहे गुणाकार? तर गुणाकार आहे सर 108. हे 108 आहे. आता ह्या दोघांचा सर गुणाकार करा. 4 त्रिक तर सर 12 ना. 4 त्रिक 12. बस ह्या 12ने मित्रांनो याला फक्त भागायचं आहे ना. आता सर भागा. आता काय 12 1 12, 12 9 तर 8 दशे, म्हणजे उत्तर काय आलं 9. मग ह्या 9चं काय करायचं मित्रांनो? 9चं काढायचं आहे वर्गमूळ, कारण 2 संख्या आहे ना आणि गुणाकारामध्ये आहे. तर वर्गमूळ काढा. किती येईल? तर 3चा वर्ग आहे 9 आणि 9चा वर्गमूळ आहे 3. म्हणजे आता आलं आपलं 3. आपल्याला विचारलं आहे कोण? आपल्याला जो विचार आपल्याला धीरज विचारलं. हे धीरज कुठं आहे? तर धीरज नंबर 4ला आहे. मग इथं 3ला 4ने गुणा. बरोबर, 4 त्रिक तर सर 12. म्हणजे धीरजचं वय किती आहे? तर धीरजचं वय आहे सर 12 वर्ष. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि जर मित्रांनो हे 2024चा प्रश्न आहे. आता 26 मध्ये आपल्याला जर धीरजने विचारलं, आपल्याला जर विचारलं नीरज, तर नीरजचं कसं काढणार आपण? तर हे 3 आहे. 3 गुणिला नीरजचं गुणोत्तर किती आहे? तर 3 सर. तर मग हे 3 घेणार आपण. 3 त्रिक तर सर 9. म्हणजे नीरजचं वय किती आहे? तर नीरजचं वय आहे 9 आणि धीरजचं वय किती आहे? तर धीरजचं वय आहे 12. 12 आणि 9चा गुणाकार जर केला तुम्ही तर तुम्हाला 108 येईल. क्लिअर? एवढं फक्त व्यवस्थित करा. हे काय आहे? गुणाकार असेल तर तुम्हाला त्यांचा भाग देऊन, ह्यांचा गुणाकार करून भाग देऊन त्यांचं वर्गमूळ काढायचं आहे. 3 संख्या असेल तर तुम्हाला घनमूळ काढायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न काय? अमर व सतीश यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे. जर त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर सतीशचे वय किती आहे आपल्याला विचारलं. आता काय करायचं सर बघा. सतीशचं वय आपल्याला विचारलं आहे. आता आपण काय करा, अमर आणि सतीश यांचं गुणोत्तर किती आहे? तर 4 जसे 5 आणि गुणाकार किती आहे? तर गुणाकार सर 180 आहे. तर बस हे सर 180 आहे ना. बस ह्या 180ला मला ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 पंच तर सर किती? तर सर 20. ह्या 20ने फक्त मित्रांनो याला भागा. आता 20ने फक्त भागायचं आहे. हा 0 0 कॅन्सल. बे 1 बे 9 तर सर 18. म्हणजे यांचं काय 9 आलं. आता 9चं काय काढायचं आहे? तर 9चं काढायचं आपल्याला वर्गमूळ. म्हणजे हे वर्गमूळ किती आहे? तर सर 3. बस आता हे 3 आहे ना, आपल्याला 3 गुणिला हे 3 गुणिला. आता कोण विचारलं आहे आपल्याला? तर सतीश विचारलं. सतीश कुठं आहे? सतीश इथे आहे सर. मग सतीश इथे 5 आहे. बरोबर, मग इथं सर आपण 5 करणार. 5 त्रिक तर सर 15. आता सतीश 15चा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 15. आणि जर मित्रांनो आता तुम्हाला अमर विचारलं, अमरचं किती आहे? तर 4. तर आपण काय करणार? हे 3 घेणार. हे 3 गुणिला हे 4 त्रिक तर सर 12. अमर 12चा आणि सतीश कितीचा? तर सतीश सर 15चा. आता दोघांचा जर गुणाकार केला तर 180 यायला पाहिजे आणि येतंय. काही असं नाही, येतच, त्याला काही विषयच नाही आहे. क्लिअर? चाल आता पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. हा अमोल व अमर यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? बरोबर, सर्व व्यवस्थित दिसतंय ना? हां, क्लिअर दिसतंय ना? बरोबर. अमोल व अमर यांच्या वयाचे गुणोत्तर 7 जसे 3 आहे. जर त्यांच्या वयाचा गुणाकार 84 असेल तर अमोलचे वय आपल्याला विचारलं आहे. आता काय करायचं आहे? बस काय करायचं आहे? तर बस त्याला सॉल्व करा. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. ह्यांचा गुणाकार किती दिला आहे? तर गुणाकार दिला आहे सर 84. ह्या दोघांचा गुणाकार करा. 7 गुणिला 3 किती होतात? तर सर 21. 21 इथे भागीला घ्या आणि फक्त कटछाट करा. 21 1 21, 21 चूक. बरोबर. आता हे 4चा वर्गमूळ घ्या 4ला. म्हणजे 4चा वर्गमूळ किती आहे? तर सर 2. बस
आता हे 2 गुणीला आपल्याला जो विचारलाय तो ठेवा. कोण विचारलाय आपल्याला? तर अमोल. अमोल कुठे आहे? हा अमोल. अमोलचं किती आहे? तर अमोलचं 7 आहे. तर इथं 7 सर. 7 दुणी तर सर 14 आणि बे त्रिक हा 3 आहे ना, हा 3 बरोबर. 3 दुणी तर सर 6. म्हणजे तुमचं वय किती आहे? अमोलचं वय आहे 14 आणि अमरचं वय किती आहे? अमरचं वय आहे 6. दोघांचा गुणाकार जर केला तर तुमचं 84 येईल बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा प्रश्न बघा. हा रिंकू टिंकूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा असा आपल्याला प्रश्न आहे. आता याच्यात काय दिलंय? याच्यात आपल्याला दिलंय बघा. आता बघा याच्यात आपल्याला दिलंय गुणाकार आणि रिंकू टिंकू फक्त 3 वर्षांनी लहान असं आपल्याला म्हटलंय. आता मित्रांनो हे डायरेक्ट तुम्ही ऑप्शनवरून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल डायरेक्ट हे बरोबर. ऑप्शनवरून सोपं आहे. आता सर इथे 3चा फरक आहे पण काय आहे? 10 7 70 येत आहे. मग हे नाही आहे बरोबर. इथे सर 3चा गॅप आहे पण 11 8 88 येत आहे. मला किती पाहिजे? 180 पाहिजे. इथे सर बघा इथे 3चा गॅप आहे पण किती आहे? 12 8 आहे ना आणि तिथे 15 आणि 12 मध्ये आहे. मग हेच माझं उत्तर. मग याला सॉल्व्ह करायची गरज नाही तुम्हाला. समजतंय ना? म्हणजे याला तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. आणि एक दुसऱ्या प्रकारे सर हे असं नसेल तर अजून कसं आपण सॉल्व्ह करू शकतो याला? बघा आता सर हे आता गुणाकाराची प्रक्रिया झाली. जर मोठी संख्या आली तर काय करायचं? सर 180 आहे. 180च्या जवळपास पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 180च्या जवळपास पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर सर 13चा वर्ग आहे. 13चा वर्ग किती आहे? तर सर 169. सर 14चा वर्ग किती आहे? तर 14चा वर्ग आहे सर 196 बरोबर. आता 180च्या जवळपास एक तर ही आहे किंवा ही आहे. दोघातून ह्याच्या मध्येच आहे ना. 180 हे पुढे आहे हे मागे आहे बरोबर. मग आता तुम्ही जर विचार केला की सर 13 मध्ये पाहिजे तर यांच्यामध्ये हे दोन्ही संख्या येतात 12 आणि 15च्या मध्ये बरोबर. 12 आणि 15च्या मध्ये ह्या दोन्ही संख्या येतात म्हणजे यांचा गुणाकार तो येतो. असं तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर? चला तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता हा गणित बघा. वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 येते तर वडिलांचे वय किती आहे? आता हा गणित सॉल्व्ह करा. या गणिताला काय? या गणित आपल्याला बेरीज विचारलंय. आतापर्यंत आपण जे गणित बघितलं मित्रांनो त्यांच्यामध्ये आपण गुणाकार बघत होतो. आता आपल्याला विचारलंय बेरीज. आता काय करायचं? वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? तर सर 5 जसे 3 आहे बरोबर आणि बेरीज आहे सर 72. आता काय करणार? ह्या दोघांची मित्रांनो बघा ह्या 5 आणि 3ची आपण करणार बेरीज. 5 आणि 3 सर 8. मग हे 8 म्हणजे ह्या दोघांची 8 म्हणजे बेरीज दिली आपल्याला 72. ही 8 आपण बेरीज केली ना दोघांची आणि एकूण बेरीज दिली आपल्याला 72. आणि आपल्याला विचारलं वडील. वडील कोण आहे? तर वडील पहिल्या नंबरला आहे म्हणजे वडीलचे गुणोत्तर किती आहे? तर सर 5. तर सर हे 5 म्हणजे सर किती? बस इथे मित्रांनो गुणाकार टाका. हा 8 फक्त भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 8 1 8 8 9 तर सर 72. 9 5 तर 9 5 सर 45. म्हणजे वडिलांचं वय किती आहे? तर वडिलांचं वय आहे सर 45 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 45 वर्ष. आणि जर मित्रांनो तुम्हाला विचारलं मुलगी किती वर्षाची आहे तर आपण काय करणार? फक्त इथं 5च्या ठिकाणी हे 3 ठेवणार बरोबर. 9 त्रिक तर सर 27 बरोबर झालं. आणि दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर बेरीज सर 72 यायला पाहिजे. येते का चेक करा बरोबर. चला येईलच काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचे असतात. मी हे फक्त सांगतो बरं का तुम्हाला सर्वच सांगतो मी त्या गणिताच्या बाहेर. आणि हा फॉर्मॅट जर का प्रश्न कुठे मित्रांनो 2024चे प्रश्न आहेत. आणि मित्रांनो हा फॉर्मॅट जर तुम्हाला कळाला ना तर मी म्हणतो ना ह्या नोट्सच्या बाहेर तुमचे प्रश्न जाणार नाही. फक्त ही नोट्स व्यवस्थित रेफर करा. ही नोट्स प्रॉपर व्यवस्थित करा. जर तुम्ही केलं ना तर बस तुमचं रिझल्ट कन्फर्म आहे. चला 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज किती? 88 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती आहे? आता असा प्रश्न आहे. आता सांगा. आता मोठ्या भावाचे वय आहे. मोठ्या भावाचं वय किती आहे आपल्याला विचारलंय. आता ह्या 5 आणि 6 मध्ये मोठा भाऊ कोणता असेल? तर मोठा भाऊ सर 6 असेल ना. 6 वाला मोठा भाऊ असेल 5 वाला लहान भाऊ असेल बरोबर. आणि वयांची बेरीज किती आपल्याला? तर 88 दिली. तर सर मी काय करतो? ह्या 5 आणि 6ची बेरीज करतो. किती येते? तर 11. 11 म्हणजे किती आहे? तर सर 88 दिलं आहे. आणि मोठा भाऊ किती आहे? तर मोठा भाऊ 6 आहे ना. तर 6 म्हणजे सर किती? बस इथे सर गुणाकार टाका. हा सर 11 भागिले आणा. एकदम सोपं आहे मित्रांनो काय अवघड नाही. 11 1 11 11 8 तर 88 8 सकम तर सर 48. म्हणजे मोठ्या भावाचं वय किती आहे? तर सर 48 वर्ष आहे मोठ्या भावाचं वय. आता लहान भावाचं विचारलं तर आपण काय करणार? ह्या 6च्या ठिकाणी फक्त 5 ठेवणार बरोबर. 8 5 तर सर 40. म्हणजे लहान भाऊ आहे 40 वर्षाचा बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं आहे. इथं जे विचारलं
ते आपण ठेवायचं. मोठा विचारला म्हणून 6, लहान विचारलं तर 5. 8 पंचे 40 बरोबर, 8 सकम 48. संपलं. काहीच असं वेगळं करायचं नाही आहे बरोबर. चल पुढे. हां, आता भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर हे आहे. दोघांच्या वयांची बेरीज 66 आहे. तर बहीण भावापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे असा आपल्याला प्रश्न आहे. आता हा प्रश्न टॅकल आहे. आता या प्रश्नात आपण काय करणार सर, एकेकांची बेरीज काढायची, एकेकांचं वय काढायचं आणि वजाबाकी करायचं. ओके, असं एक काढू शकता तुम्ही. दुसरा प्रकार मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, डायरेक्ट कसं काढणार तुम्ही. पहिले आपण ह्या दोघांची काय करतो, बेरीज आहे. बेरीज आहे म्हणून दोघांची बेरीज करायची. सर 4 अधिक सर 7 बरोबर किती होतात 11. सर 11 म्हणजे सर हे 66 आहे बरोबर. आता आपण ह्या एकाची वय काढायची मोठायची आणि मग लहानची काढायची. त्या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. पण माझं म्हणणं असं आहे मित्रांनो, यांच्यामधला काय कोण कोणापेक्षा मोठा आहे म्हणजे आपण वजाबाकीच करतो ना. कोण कोणापेक्षा मोठा आहे किंवा कोण कोणापेक्षा लहान आहे हे काढण्यासाठी आपण वजाबाकीच करतो. मग ह्या दोघांची वजाबाकी करा तुम्ही एकदा. इथं वजाबाकी किती येईल तर 3 आणि डायरेक्ट 3 ठेवून टाका. बस संपलंय. म्हणजे जो मोठा आहे, बहीण मोठी आहे तर ह्या एवढ्या वर्षांनी बहीण मोठी आहे आणि भाऊ लहान आहे तर एवढ्या वर्षांनी भाऊ लहान आहे, जे निघलते. क्लिअर. आता फक्त इथे गुणाकार टाकायचा आहे आणि हा 11 सर भागिले आणायचा आहे आणि फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे तुम्हाला. हा 11 1 11, 11 सक 66, साईन 3 तसं 18 म्हणजे 18 वर्षांनी बहीण काय आहे तर भावापेक्षा मोठी आहे बरोबर. बहीण भावापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे विचारलं तर बहीण भावापेक्षा 18 वर्षांनी मोठी आहे आणि भाऊ बहिणीपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. संपलंय. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि हे जर तुम्हाला नाही येत असेल तर तुम्हाला मग कसं सॉल्व करावं लागेल बघा. तुम्ही असंही करू शकता. 11 म्हणजे सर मग 66 आहे आणि हे बहीण हे काय कोण आहे तर हे भाऊ आहे. भाऊचं पहिले आपण काढू. 4 वर्ष म्हणजे किती बरोबर. इथे ठेवा 11, 11 सक 66, 6 चूक तर सर 24 बरोबर. आता इथं आपण बहीण ठेवू, इथं 7 बरोबर. साईन 7 तर सर 42, हे 42. मग सर हे 42 मधून हे 24 वजा करा म्हणजे तुमचे उरतील किती तर 18 वर्ष. मग एवढं करायची मित्रांनो गरज नाही ना. डायरेक्ट तुम्ही यांचा डिफरन्स काढून ते करू शकता. क्लिअर. ह्या विद्यार्थ्यांपेक्षा तो विद्यार्थी पुढे आहे बरं का. हां, असं लक्षात ठेवा. चला पुढे. फक्त मी जे सांगतोय तेवढं व्यवस्थित जर मित्रांनो तुम्ही केलं ना बरोबर तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. हा गणित आता तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला इझी आहे. फक्त सुरेशचं वय रमेशच्या वयाच्या तिप्पट आहे तर फक्त ते एकाच 3 असं लिहा. 3 बरोबर. म्हणजे गुणोत्तर तुम्हाला सांगून देतो काय आहे. तिप्पट म्हणजे याचा अर्थ सुरेशचे वय रमेशच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे हा सुरेश आहे आणि हा सर रमेश आहे. सुरेश तिप्पट आहे हा एक म्हणजे असा त्यांचा गुणोत्तर आहे आणि त्यांची बेरीज आहे. आता याला तुम्ही सॉल्व करू शकता इझिली, काही अडचण येणार नाही. रमेश आणि सुरेश दोन्हीचं वय काढायचं आहे. क्लिअर. चला पुढे. आता आज रोजी राजू, सुनील, अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती असा आपल्याला प्रश्न आहे. चल आता काय करायचं सर, अशा प्रश्नामध्ये आपण काय करायचं आपल्याला सांगा. बघा समजा चल काय आहे तर आज म्हणजे राजू, सुनील आणि अरुण यांच्या वयाची बेरीज किती आहे तर सर 77 वर्ष आहे. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती आपल्याला विचारले. आता आपण काय करायचं, आज रोजी यांचं 77 आहे तर हो सर आज 77 आहे बरोबर. हे आज आपण लिहितो आज. आता 3 वर्षापूर्वी म्हणजे ह्या तिघांचं 3 वर्षापूर्वी किती आहे असं आपल्याला विचारलं आहे ना वयांची बेरीज किती. तर मित्रांनो 3 वर्ष म्हणजे एक 3ने वाढला असेल, दुसरा पण 3ने, तिसरा पण 3ने वाढला असेल म्हणजे आपण 9 त्याच्यामधून वजा करू शकतो ना. हो तर याच्यामधून सर 9 वजा करा म्हणजे हे पूर्वीची निघून जाईल बरोबर, 3 वर्षापूर्वीची. आता बस याच्यातून वजाबाकी करायची आहे. आता सर 17मधून 9 गेले तर सर 8, 1 परत 7मधून 1 गेला आहे तर सर 6 म्हणजे 3 वर्षापूर्वी तिघांची वयांची बेरीज किती होती तर 3 वर्षापूर्वी तिघांच्या वयांची बेरीज होती सर 68 वर्ष. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 68 वर्ष. अवघड असं काही नाही. हा विद्यार्थी काय करतात ह्या 77 मधून 3 वजा करतात आणि उत्तर, मग ते उत्तर नाही आणि त्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 74. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यात एकाचं नाही तर तिघांचं 3-3 वर्ष मागे यावं लागेल ना आपल्याला. ओके एकांचं नाही तिघांचं 9 वजा करावं लागेल मग त्यावेळेस 68. क्लिअर. चला आता हा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न इझी आहे तुम्हाला येईल. आता हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे. याचं उत्तर काय आहे ठीक आहे. चल हा पण प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे ठीक आहे. काय आहे बरोबर. चल का सांगू हा प्रश्न चांगला आहे. चला सांगतो तुम्हाला काय आहे ते. बघा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर 8.3 आहे. त्यांच्या वयातील फरक किती आहे
तर फरक सर 35 आहे. बरोबर. वडिलांच्या 8 वर्षानंतरचे वय किती? पहिले आजचं तर वय काढा, मग आपण 8 वर्षानंतर जाऊयात. बरोबर. पहिले 8 यांचा फरक किती आहे? तर सर फरक म्हणजे काय तर वजाबाकी. ह्या 8 मधून 3 वजा करा म्हणजे उरतील किती? 5. 5चं आपल्याला गुणोत्तर वय दिलं आहे 5, म्हणजे 5ची किंमत किती आहे? तर गणितात 35 दिले. आणि आपल्याला कोणाचं विचारलं आहे? तर वडील. हे वडीलचं किती आहे? तर वडील सर 8 आहे. तर इथं सर 8 म्हणजे किती? बस इथे मित्रांनो गुणाकार टाका, हा 5 भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करायचं. 5 1 5, 5 7 तर 35, 8 7 तर सर 56. हे कधीचं निघालं आहे? तर हे सर आजचं निघालं आहे. आपल्याला विचारलं आहे काय? तर वडिलाच्या 8 वर्षानंतरचे वय. तर 8 वर्षानंतर म्हणजे मित्रांनो याच्यात 8 वजा प्लस करा. बरोबर. म्हणजे किती होईल? तर 64 वर्ष. म्हणजे 64 वर्ष असेल वडिलांचं वय आहे सर असं ऑप्शनमध्ये. 8 वर्षानंतर बरं का, 8 वर्षानंतर. आज जर विचारलं असतं तर आज वडील 56चे आहेत. बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 64. आणि जर मित्रांनो तुम्हाला इथं मुलगा आज कितीचा आहे तर फक्त मी तिथे काय करणार? इथे सर फक्त मी 3 टाकणार, हा 3 इथे टाकणार. 7 3 तर सर 21. आणि 8 वर्षानंतर जर म्हटलं आज मुलगा 21चा आहे, याच्यामध्ये जर मला त्याच्यानंतर म्हटलं तर मी 8 टाकून देणार. बस संपलं. म्हणजे वडिलांचं आजचं वय 56 आहे, मुलाचं 21 आहे. वडिलांचं 8 वर्षानंतर 64 होऊन जातं, त्या मुलांचं किती होऊन जाईल? ते 29 होऊन जाईल. क्लिअर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचं असतात. क्लिअर का? चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. हां, आता प्रकार नंबर 4 द्या. प्रकार नंबर 4 काय म्हणतंय बघा. प्रकार नंबर 4 असं म्हणतंय, चल काय आहे? संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? तर 6:7 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होते? तर सर 60 वर्ष आहे. तर संजयचे वय किती आहे? आता काय गुणोत्तर दिलं आहे सर आजचं आणि बेरीज दिली आहे सर 4 वर्षानंतरची. आता 4 वर्षानंतरची बेरीज किती आहे? तर सर 60 आहे. बरोबर. हे 4 वर्षानंतरचं आहे. बरोबर. इथं मी 4 लिहितो आणि नंतर लिहितो बस. बरोबर. 4 वर्षानंतर 60 आहे. आता 4 वर्षानंतर हे 2 जण आहेत ना, कोण कोण? तर संजय आणि राकेश. म्हणजे दोन्ही 4 आज किती असेल मग? 4 वर्षानंतर ते 60चे होणार आहेत किंवा झालेत. बरोबर. 4 वर्षानंतर ते 60चे होणार आहेत. तर आज किती असेल? मग याच्यातून मला 4 वजा करावं लागेल की 8, की दोघांचा सर 4 4 वाढतील ना हे, म्हणजे 8 मला वजा करावं लागेल. म्हणजे आज किती आहे? तर आज सर ते 52चे आहेत. क्लिअर का? आज ते 52चे आहेत. आणि आजचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे किती आहे? तर सर हे. मग ह्या दोघांची सर बेरीज करा ना. 6 अधिक 7 किती होतात? तर सर 13. सर 13 म्हणजे 52 आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर संजय. हे संजय किती आहे? तर संजय सर 6 आहे. तर सर बस 6 म्हणजे सर किती? बस इथे सर गुणाकार टाका, हा 13 इथे घ्या. आता फक्त सर कटछाट करायला. 13 1 13, 13 चूक तर सर 52, 6 चूक तर सर 24. म्हणजे संजयचं आता याच्यात आपल्याला दिलं नाही आजचं की परवाचं की पुढचं, हे आपल्याला काहीच दिलं नाही. मग त्यावेळेस हे निघालं आपलं आजचं काढलं ना, तर आपण आजचंच काढायचं त्यावेळेस. म्हणजे संजयचं आजचं वय किती आहे? तर आजचं वय, त्याचा अर्थ त्या आजचं विचारायचं आपल्याला. तर आजचं वय 24 आहे. बरोबर. म्हणजे संजयचं 24. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे मित्रांनो 24. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं असतात. क्लिअर. म्हणजे पुढे काय होईल मागे काय झालं याच्यापेक्षा आज महत्त्वाचं आहे. तर आज 24 आहे. बरोबर. जर गणितामध्ये काही दिले नसेल तर तुम्हाला ते आजचं वय काढायचं असतं. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 6 वर्षांनी ते 6:7 होईल. तर रमेशचे आजचे वय किती वर्ष आहे असं आपल्याला विचारलं आहे. चल सांगा. आता रमेशचं आजचं वय किती आहे आपल्याला विचारलेलं आहे. आता काय करणार सर बघा. रमेश व सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? तर 4:5. आणखी 6 वर्षांनी ते तेवढं होतं आहे. तर रमेशचे आजचे वय किती? आता बघा मित्रांनो तुम्हाला मी 2 प्रकारे हे गणित सॉल्व करून सांगतो. बरोबर. एक पारंपरिक पद्धतीने, एक जे सर्वच सोडवतात तसं, आणि एक आपण शॉर्टकट ह्या ऑप्शनवरून तुम्हाला सॉल्व करतो. आता कोण विचारलं आपल्याला? तर सर आपल्याला विचारलं रमेश. हे सर रमेश आहे. रमेशचं गुणोत्तर किती आहे? तर रमेशचं गुणोत्तर सर 4 आहे. बरोबर ना. हां, नाहीतर तुम्ही बघा हे सॉल्व करा. रमेश 4 आहे. तर 4ला भाग जाणारा ऑप्शन आपल्याला पाहिजे. 4ने 12ला भाग जातो का? तर हो सर. मग जातो. 18ला जातो का? तर नाही सर. म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. 20ला जातो कसा 4ने भाग? तर हो सर. 4 पंचे 20. हो. 10ला जातो का? तर 10ला नाही जात सर. म्हणजे माझं कॅन्सर. म्हणजे माझं रमेशचं
18 आणि 10 हे वर्ष तर नसणारच. क्लिअर. आता सर ह्या ऑप्शनवरनं हे 2 ऑप्शन आपल्याकडे राहिलेत. आता कोणतं द्यायचं? आता पुढे जाऊयात. आणखी 6 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे? तर 6 होऊन जातं. फक्त आपण रमेश बघतोय बरं का, आपण सुरेश बघत नाही आहे, फक्त रमेश बघतोय. आता रमेशचं किती आहे? आता पुढे 6 वर्षानंतर तेवढं होतं. आणि हे गुणोत्तर आपलं आजचं विचारलं तर हे ऑप्शन आपल्याकडे आजचे आहेत. मग याच्यामध्ये आपण काय करणार? याच्यामध्ये सर 6 टाकणार आणि याच्यामध्ये पण आपण 6 टाकणार. त्यावेळेस ते 6 वर्षानंतरचं ते गुणोत्तर होईल ना. त्यावेळेस ते 6 वर्षाचं गुणोत्तर तेवढं झालंय. आता आपण चेक करणार की ह्या 6ने 26ला भाग जातो की 18ला भाग जातो. आता 26ला भाग जातो का? तर नाही, म्हणजे हे माझं उत्तर नसणार. 18ला जातो का? तर हो, म्हणजे माझं उत्तर काय? तर रमेशचं आजचं वय आहे सर 12 वर्ष. ह्या प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व करायचं आहे. व्यवस्थित बघा, नीट कन्सेप्ट समजून घ्या. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर असे प्रश्न परीक्षेत आलेले इझिली सॉल्व होतात. क्लिअर. चाल पुढे. आता हे पारंपरिक पद्धतीने कसं सोडवतात हे समजून घ्या. हे जे पहिलं गुणोत्तर आहे ना, हे पहिलं गुणोत्तर 4 भागीला हे 5 लिहितात. लिहिलं? हां, हे लिहिले सर. याला फक्त x जोडायचा. x कितीने पुढे? आणखी 6 वर्षांनी. तर आणखी म्हणजे सर प्लस, बरोबर. हे आणखी म्हणजे प्लस 6 आहे ना. हां, तर हे आणखी 6 वर्ष आहे, तर 6 प्लस 6 प्लस. जर पूर्वी असतं, मागे असतं तर -6 केलं असतं. पुढे आहे म्हणून प्लस, मागे केलं तर मायनस, बरोबर. हां, इथे किती होतंय? तर सर 6 जसे 7 होते. आता बस काय करायचं मित्रांनो, ह्या 6ने ह्या वरच्या याला गुणायचं आहे आणि ह्या 7ने ह्या वरच्या याला गुणायचं आहे आणि ह्या 6ने ह्या खालच्या याला गुणायचं आहे. म्हणजे हे असं, याला असं आणि हे असं. बस 7 चूक तर सर 28x अधिक sin 7 तर सर 42, बरोबरचं चिन्ह, बरोबर. 6 पंच तर सर हे 30x अधिक 6 तर सर 36. बस आता मित्रांनो x इकडे काढायचं. इकडे 30x आहे तर सर मी हे 30x लिहितो, बरोबर. आणि इथं 28x अधिकमध्ये तिकडे काय होईल तर वजामध्ये जाईल, तर वजा सर हे 28x होईल, बरोबर. आता सर 42x आहे, हे 42 आहे ना, 42 हा अधिक आहे, तिकडे काय होईल तर वजा होईल, तर वजा सर 36. आता बस 30x मधून 28x वजा करा, म्हणजे उरतील किती सर आपल्याकडे? तर उरतील सर 2x, बरोबर. आता 42 मधून 36 वजा करा, तर उरतील किती आपल्याकडे? तर उरतील सर आपल्याकडे 6. आता हा गुणिला आहे, बरोबर. हा 2x आहे ना, 2x बरोबर 6. हा x आणि 2 यांच्यामध्ये गुणाकार चिन्ह आहे, तिकडे काय होईल तर भागीला होईल सर. म्हणजे x बरोबर 6 भागीला सर 2, म्हणजे x बरोबर काय? ह्याला जर कटछाट केलं तर उत्तर किती येईल तर 3. x म्हणजे किती निघालं आपलं? तर 3. आणि आपलं विचारलं आहे कोण? तर रमेश. हे रमेश आणि रमेशचं गुणोत्तर किती आहे तर सर 4. म्हणजे आपण 3 गुणिला हे 4 करणार. 4 3 तर सर 12. रमेशचं वय किती आहे तर 12. आणि जर आपल्याला विचारलं सुरेशचं वय तर आपण काय करणार? हेच, बरोबर. हे 3 गुणिला सुरेश किती आहे तर सर 5 आहे, हे 5, बरोबर. 5 3 तर सर 15, म्हणजे सुरेश आहे सर 15. बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि मी जे तुम्हाला टेक्निक सांगितली आहे त्या टेक्निकनुसार तुम्हाला सर्व इझिली सॉल्व होतात. याच्यात तुम्हाला एवढं करायची गरज नाही आहे. क्लिअर का? फक्त त्याच्यावरती व्यवस्थित फोकस करा. चल हां, आता बघा मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर सर 6 जसे 5 आहे. हां, फक्त याला करेक्शन करा मित्रांनो, हे टायपिंग मिस्टेक आहे आपली, बरोबर. टायपिंग मिस्टेकमध्ये हे 5 जसे 6 आहे, 5 जसे 6 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर सर 4 जसे 5 होते. तर मयुरीचे आजचे वय किती आहे? हे पूर्वी आहे. जर तुम्ही पारंपरिकने सोडवणार तर पूर्वी आहे म्हणजे वजाबाकी करायची 2ची, बरोबर. पण आपण पारंपरिकने जाणार नाही आहोत. आपण काय विचारलं तर सर मयुरी इथं आहे आणि मयुरीचं आजचं विचारलं आहे. आणि हे सध्याचं गुणोत्तर किती आहे तर सर 5 आहे मयुरीचं. 5ने भाग जाणारी संख्या बघा सर 10ला 5ने जातो, 12ला जातो का तर सर नाही, 15ला जातो, 18ला जातो का तर सर नाही. मग ह्या 2पैकी आता कोणता? तर पुढे. आता 2 वर्षापूर्वी, पूर्वी म्हणजे मागे, पुढे नाही ना, म्हणजे आपण वजा करायचं आहे. सर याच्यातून मी 2 वजा करतो म्हणजे राहतील किती तर सर 8. याच्यातून 2 वजा करतो तर राहतील किती सर 13, बरोबर. आता पुढे 2 वर्षापूर्वी त्यांचा वयाचं गुणोत्तर किती होतं? 4 जसे 5, म्हणजे मयुरी पहिली आहे तर मयुरी 4 असेल तर 4. 4च्या पाड्यात 13 आहे का? किंवा 4ने 13ला भाग जातो का तर नाही सर, हे कॅन्सल. 8ला जातो का? 4 दुनी 8, हो. म्हणजे माझं उत्तर काय तर माझं उत्तर सर 10 वर्ष.
किती सोपं आहे मित्रांनो, आणि तिथल्या तिथे तुम्हाला लगेच क्लिक होतं आहे. आणि ह्या ट्रिकवरती प्रश्न मित्रांनो तुम्हाला येतात म्हणजे येतात. क्लिअर. चल पुढे, पुढचा प्रश्न बघा. हां, आता आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 होते, तर आईचे आजचे वय किती वर्ष आहे असं आपल्याला प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो काय करायचं, फक्त ऑप्शन थ्रू तुम्हाला जायचं आहे. ऑप्शनचा वापर तुम्हाला करायचा आहे. बघा, आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती, तर 2:1 आहे. बरोबर. आता सर आपल्याला विचारलं कोणाचं आईचं आजचं वय. आता सर मी 2ने भाग जाणारी संख्या बघतो. 2ने सर 40ला जातो, 50ला जातो आणि 30ला बी जातो. मग आता काय सर्वांनाच गेला सर. मग आता पुढे जाऊयात ना. 4 वर्षापूर्वी म्हणजे मागे, म्हणजे वजा करणार आपण. 4 वर्षापूर्वी किती होतं आहे, तर 9:4 होतं आहे. तर सर मी याच्यातून 4 वजा करतो म्हणजे किती राहते, तर सर 36. मी सर याच्यातून बी 4 वजा करतो म्हणजे किती राहते, तर सर 46. मी सर याच्यातून बी 4 वजा करतो म्हणजे राहतील किती, तर सर 26. क्लिअर. बस. आता फक्त आपल्याला विचारलं आहे आईचं वय विचारलं आहे ना. आता आई 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती झालं आहे, तर सर 9 झालं आहे. तर हो, 9ने कोणत्या संख्येला भाग जातो बघायचा आहे. सर 9च्या पाड्यात 36 आहे, तर हो 9च्या पाड्यात 46 आहे का, तर सर नाही आहे. 9च्या पाड्यात 26 आहे का, तर सर नाही आहे. म्हणजे माझं उत्तर काय, तर माझं उत्तर सर 40 आहे. सोपं. फक्त मित्रांनो हे व्यवस्थित बघा काय चाललं आहे. बरोबर. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर मग लिहा सर 2x आहे आणि हे सर x आहे, -4 आणि याला सॉल्व करा. बस याला सॉल्व केलं आहे की तुमचं उत्तर तेच येत आहे, पण रिझल्ट येत नाही. हे मी कन्फर्म सांगतो. तुम्ही असं केलं उत्तर येईल पण रिझल्ट येणार नाही. अवघड आहे ना. बरोबर. चाल, कारण आपल्याला आहे. चाल, 5 वर्षापूर्वी योगेश वाडन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय, आता बघा 5 वर्षापूर्वी योगेश आनंद यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष असल्यास आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती होईल. आपल्याला दिलं आहे कोणाचं वय, तर सर योगेशचं. कधीचं, तर आजचं. तर सर आज, बरोबर, हे तले आज योगेश कितीचं आहे, तर 21चं आहे. आणि 5 वर्षापूर्वीचं म्हणजे मागचं योगेशचं गुणोत्तर दिलं आपल्याला 4. आता सर मी काय करतो, 5 वर्षापूर्वी ना, तर सर 5 पूर्वी, हे पूर्वी त्यांचं, मग योगेश आज 21चा आहे, तर 5 वर्षापूर्वी कितीचं असेल, तर सर 16चा असेल. हो. आणि आता 16चं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे सर 4. तर सर मी हे 4 म्हणजे सर मी हे 16 लिहितो. आणि काय विचारलं आपल्याला, तर आपला आनंद विचारलं आहे ना. आनंदचं गुणोत्तर किती आहे 5 वर्षापूर्वीचं, तर सर 5. तर हे 5 म्हणजे सर किती, बस हे 5 आहे. बरोबर. आता इथे सर गुणाकार टाका, हा 4 भागिले टाका. बरोबर. म्हणजे 4 × 4, 4 चूक 16, 5 चूक, तर सर 20. आता आनंदचं वय कितीचं आहे, 20 वर्ष. पण कधीचं आहे, तर 5 वर्षापूर्वीचं आनंदचं वय आहे 20. बरोबर. लिहितो इथे आनंदचं 5 वर्षापूर्वीचं वय आहे 20. पण आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये 5 वर्षानंतर टाका, म्हणजे सर याच्यात 5 टाका. बरोबर. म्हणजे आनंद 5 वर्षानंतर, म्हणजे आज हे 5 वर्षापूर्वीचं निघालं. मग आज आनंद आहे सर 25चा. बरोबर. पण काय म्हटलं आहे, आणखी 3 वर्षानंतर आनंदचे वय किती. आणखी ह्या 25मध्ये म्हणजे पुढे, म्हणजे याच्यामध्ये अजून 3 ॲड करणार आपण, म्हणजे किती होईल, तर आनंद आहे सर 28 वर्षाचा. 3 वर्षानंतर आज आनंद किती आहे, 5 वर्षापूर्वी आनंद 20चा होता. आज किती आनंद, तर 25चा. 3 वर्षानंतर आणखी विचारलं तर 28चा. बरोबर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 28 वर्ष. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचे असतात. क्लिअर. चल पुढे. आता पुढे प्रश्न बघा. हा, आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 4:5 आहे. जर आई मुलांपेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय आपल्याला विचारलं. आता काय करायचं, आता मी तुम्हाला विचारलं आहे लहान मोठा कोणता असेल तर फक्त काय काढायचं आहे, तर आपल्याला काढायचा आहे फरक. बरोबर. आता बघा इथं लिहा सर आई आहे, नंतर तर सर वडील आहे, आणि नंतर कोणता आहे, तर सर मुलगा. हे 3 आहेत. बरोबर. यांचं गुणोत्तर दिलं सर 4:5 1. आता काय म्हटलं, आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे आई मोठी आहे. तर इथं आपल्याला समजते ना. बघा यांचं गुणोत्तर, मग समजा यांचं गुणोत्तरची वजाबाकी करा. 4 मधून 1 जर वजा केला तर उरला 3, म्हणजे 3ची किंमत आपल्या मित्रांनो दिली आहे. आता समजा हे 3 जे आहेत ना, 3 म्हणजे 21 दिलं आहे, तर 3 म्हणजे किती आहे, तर सर 21. आणि आपल्याला विचारलं आहे कोण, तर वडील. कोणाचं, आजचं. आणि हे सर्व वय गुणोत्तर आजचंच आहे. तर वडीलचं गुणोत्तर किती आहे, तर वडिलांचं गुणोत्तर आहे सर 5. हे बघा, हे वडील 5,
तर आपण हे 5 करणार. बस 5 म्हणजे इथे ठेवा, इथे सर गुणाकार टाका, हा 3 फक्त भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. 3 1 3, 3 7 तर 21, 7 5 तर 7 5 सर 35. म्हणजे वडिलांचं आजचं वय किती आहे? तर वडिलांचं आजचं वय आहे सर 35 वर्ष आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 35 वर्ष. आणि जर मित्रांनो तुम्हाला विचारलं आईचं आजचं वय किती, तर आपण काय करणार, इथे फक्त 4 ठेवणार, इथे 4, 7 चू तर 28, हे 28 ची आई. तुम्हाला जर विचारलं मुलाचं वय, तर मुलगा 1 आहे, ती 1 आपण ठेवणार, इथे फक्त 1, 7 1 तर सर 7. दोघांमधला डिफरन्स जर काढला तर 21 वर्षाचं तुम्हाला निघेल. क्लिअर? म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं असतं. मी तुम्हाला सर्वच का सांगतोय, इन डिटेलमध्ये सांगतोय, बरोबर? म्हणजे आई वडील मुलगा सर्वच कोणता बी जर विचारला तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की बघा, जर तुम्हाला असं विचारला आई आणि वडील यांच्यामधला डिफरन्स किती आहे, तर तो तुम्हाला काढता आला पाहिजे, बरोबर? वडील आणि मुलगा यांच्यामधला डिफरन्स किती आहे तो तुम्हाला काढता आला पाहिजे. क्लिअर का? तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं असतं. फक्त व्यवस्थित बघा. आता संगीता व सुमित्रा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? तर 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्ष जास्त आहे, बरोबर? 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती राहील असा आपल्याला प्रश्न आहे. आता 2 मैत्रिणी आहेत किंवा काय आहे, बहिणी आहेत, काही लिहा, बरोबर? आता संगीता आणि सुमित्रा. आता सर एक संगीता आहे, बरोबर, आणि दुसरी कोणती आहे, तर दुसरी सर सुमित्रा आहे. चल, आता ह्या दोन्ही आहेत. आता आपण काय केलं, यांचे वयांची बेरीज आपल्याला दिली आहे 50, पण कोण कितीची आहे आपल्याला म्हटलं आहे का? तसं नाही आहे. आता संगीता 40ची असू शकते, सुमित्रा 10ची असू शकते, दोन्ही 25-25ची असू शकतात, बरोबर? एक 30ची, एक 20ची असू शकते, एक 15ची, एक 35ची असू शकते, असं काही असू शकतं ना. पण नाही, पुढचं गणित वाचा. आता पुढे काय आहे, तर संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे, हे महत्त्वाचं आहे. संगीताचं वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त, म्हणजे हे 10 वर्ष आहे, इथंही 0 आहे. म्हणजे आता ह्या 50मधून आपण 10 वजा करणार, म्हणजे राहिले किती, तर सर 40. आता 40ला तुम्ही 20-20 टाकून द्या ना आणि यांची बेरीज करा. म्हणजे संगीता सर 30ची आहे आणि सुमित्रा सर 20ची आहे. हे क्लिअर झालं. आता पुढे 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 20 वर्षांनी म्हणजे आणखी, म्हणजे याच्यामध्ये सर 20 टाका आणि याच्यामध्ये 20 टाका आणि यांची बेरीज करा. बस करा बेरीज. आता किती आहे, तर सर 50 आणि ते किती आहे, तर सर 40. बस आता याला फक्त कटछाट करायचा, गुणोत्तरामध्ये आणा. अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल. इथं 0 0 कॅन्सल, म्हणजे राहिलं काय, तर सर 5 जसे 4, यांना भाग जातच नाही ना. म्हणजे संगीता आणि सुमित्रा यांचं गुणोत्तर किती आहे, तर 5 जसे 4 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 5 जसे 4. आणि बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं ना. क्लिअर? ठीक आहे. तर अशा प्रकारे फक्त व्यवस्थित मित्रांनो बघा, तुम्हाला ही कन्सेप्ट एकदा समजेल, बरोबर? आणि मी एकदम व्यवस्थित सांगतो. जर काही फीडबॅक असतील तर फीडबॅक प्लीज शेअर करा. ठीक आहे. चला पुढे. हां, आणि सर्व तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये असाल, ग्रुपमध्ये आहे, टेलिग्राम जॉईन करा. त्याच्यावरती चांगले चांगले क्वालिटी आपले प्रश्न येत असतात. चल आता पुढे. मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहेत? अनुक्रमे 5 जसे 9 आहे. त्यांच्या वयाची बेरीज सर 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय आपल्याला विचारलं आहे. तेच आहे. आता गुणोत्तर किती आहे, तर सर आजचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 5 जसे 9. कोणाचं? मीना आणि टीनाचं. आणि त्यांच्या वयाची बेरीज पण आपल्याला दिली आहे 42. कधीची? आजचीच आहे. बेरीज पण आजचीच आहे ना. आणि असल्यास मीनाचे आजपासून पुढे आपल्याला पहिले आजचं काढून टाका ना बेरीज. म्हणजे सर हे 5 अधिक सर मी 9 करतो, किती होतात, तर सर 14. सर 14 म्हणजे किती आहे, तर सर 42. आणि आपल्याला विचारलं आहे कोण, तर मीना विचारलं आहे. हे सर मीनाचं गुणोत्तर किती आहे, तर सर 5. मग हे 5 म्हणजे सर किती, इथे सर गुणाकार टाका, हा 14 भागीला घ्या. फक्त मित्रांनो कटछाट करा. 14 1 14, 14 त्रिक तर सर 42, 5 त्रिक तर सर 15. मीना कितीच्या आज कितीची निघाली, तर मीना मित्रांनो आज 15ची आहे. ऑप्शन 3 आहे बरं 15, पण उत्तर आपलं ते नाही. आपल्याला पुढे वाचायचं आहे. मीनाच्या आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल. मग ह्या 15मध्ये मित्रांनो तुम्हाला 5 ॲड करावा लागेल. म्हणजे किती होईल, तर मीना होईल 5 वर्षानंतर 20ची. आजची कितीची आहे, तर 15ची. 5 वर्षानंतर 20ची, म्हणजे मीना आहे 5 वर्षानंतर 20ची आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि आता मला सांगा टीना आज कितीची आहे, तर फक्त आपण काय करणार मित्रांनो, इथे फक्त आपण 9 टाकणार. हे 9 कुठून आले, तर हे टीनाचं गुणोत्तर आहे ना 9. 9 त्रिक तर सर 27. 27ची कोण आहे, तर 27 वर्षाची आहे सर टीना आजची.
आणि जर 5 वर्षांतर विचारत हे 27 मध्ये 5 टाका, संपलं. म्हणजे तुम्हाला टीना विचारो, मीना विचारो, कोणी विचारो, तुम्हाला गणित सॉल्व करता येईल. क्लिअर. चल पुढे. आता हा पुढचा प्रश्न पहा. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती आहे आपल्याला प्रश्न आहे. चल आता काय करायचं बघा. पहिले लिहा कोण कोण आहे, पहिले ते वाचून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला समजेल. आता शुभमचे आजचे वय किती आहे 12, तर सर मी शुभम लिहितो. हे सर शुभम, त्यांचं वय किती आहे तर सर 12. पुढे शुभमच्या वडिलांचे आजचे वय किती आहे तर 42. हे सर मी वडील लिहून घेतो. त्यांचं किती आहे तर सर 42. बरोबर. आणि शुभमची आई त्यांच्या वडिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर सर मी तर लिहितो आई. बरोबर. कितीने लहान आहे तर 42, म्हणजे वडिलांपेक्षा लहान आहे ना, म्हणजे 42 मधून 6 कमी करा म्हणजे कितीची आहे ती तर सर ती 36ची. आता वडिलांचं 42 आहे तर आईचं 36 झालं ना, 6 वर्ष आई लहान झाली. ओके. हां आता पुढे काय म्हटलं आपल्याला, तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती. बस आता आपल्याला ह्या वडिलांचं काही घेणं नाही, वडील सोडून द्या, फक्त वडील आपल्याला हे काढण्यासाठी होतं आपल्याला. बरोबर. आता बघा 12 आणि 36 ला होतं, 12 एक तर सर 12 आणि 12 त्रिक तर सर 36. म्हणजे शुभम आणि त्याच्या आईचं गुणोत्तर किती आहे तर 1 जसे सर 3 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 1 जसे 3. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न आहे. 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 जसे 2 जसे 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती आहे. चल सांगा. आता काय म्हटलंय, 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे तर सर 42 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर दिलं आहे 10 वर्षापूर्वीचं आणि बेरीज दिली आपल्याला आजची. बरोबर. आता सर आज इथं लिहितो मी. आज त्यांचं किती आहे तर 42 वय बेरीज आहे तिघांच्या वयाची. 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे, तर आपल्याला काय करावं लागेल तर 10 वर्ष म्हणजे तिन्ही भाऊ 10 वर्षांनी लहान, म्हणजे याच्यामधून सर 30 वर्ष कमी होतील. हो म्हणजे 12. 30 म्हणजे एक भाऊ 10ने कमी होईल, दुसरा बी 10ने कमी होईल आणि तिसरा बी कमी होईल. म्हणजे हे 30 आपण घेतलं, 42 म्हणून 30 वजा म्हणजे 12 राहते. तर हो आता 12चं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे. बरोबर. 12चं गुणोत्तर आहे, तिघांचं गुणोत्तर दिलं म्हणजे किती आहे, तिघांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात तर सर 6. 6 म्हणजे मित्रांनो 12. आपल्याला काय विचारलं आहे तर सर्वात लहान भावाचे वय किती. लहान भाऊ कोणता 1 2 3 मध्ये तर सर 1 म्हणजे 1 म्हणजे सर किती, इथे गुणाकार टाका, हा 6 सर भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करायचं आहे. 6 1 6 6 2 12 बे 1 तर बे. हे 10 वर्ष आहे. कधीचं तर लहान भावाचं हे कधीचं निघालं तर 10 वर्षापूर्वीचं. हे 2 वर्ष 10 वर्षापूर्वी लहान भाऊ 2 वर्षाचा होता. पण आज कितीचा झाला आहे तो आज, आणि इथं काही दिलं आहे का तर सर्वात लहान भावाचे आजचे वय दिले आहे ना, आजचं वय काढावं लागेल. आपण हे जे 10 मायनस केले होते ना, तर 10 याच्यामध्ये तुम्हाला ॲड करावे लागतील म्हणजे काय होईल तर 12. मग लहान भाऊ किती वर्षाचा आहे तर लहान भाऊ आहे 12 वर्षाचा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि मित्रांनो मला सांगा, सर्वात मोठा भाऊ जर विचारला असता तर आपण काय केलं असतं, फक्त मित्रांनो इथे फक्त आपण 3 ठेवलं असतं ना, का 3 मोठा आहे ना, 3 दुनी 6 आणि याच्यामध्ये आपण 10 ॲड केले असते म्हणजे किती तर मोठा भाऊ 16चा. आणि मित्रांनो मधला भाऊ कितीचा आहे हे तुम्ही करायचं ना, तुम्हाला हे होमवर्क आहे की मधला भाऊ कितीचा आहे. क्लिअर. याच्यावरून तुम्हाला समजेल. आणि कन्सेप्ट जर समजली असेल तर येईल, आणि नाही समजलं परत व्हिडिओ बघा, परत हा प्रश्न व्यवस्थित बघा. क्लिअर. चल पुढे. आता हा प्रश्न, आता प्रकार नंबर 6 मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. हे लेक्चर उद्या घेऊ, इथेच आपण थांबूयात, कारण की जास्त लेंदी व्हिडिओ झाला मित्रांनो तर मग ते बघवलं जात नाही. त्याच्यासाठी आपण इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.